हिमाचल प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। या बातमीनुसार मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमधील उना इथे एक मोठी दुर्घटना घडली आहे। रविवारी जेजो नाल्यात इनोव्हा कार वाहून गेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय। माहितीनुसार इनोव्हा कारमध्ये 11 जण होते, त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 1 जण अद्याप बेपत्ता असून एकाला वाचवण्यास यश मिळालंय। माहितीनुसार हिमाचल प्रदेशातील प्रवासी पंजाबमधील नवानशहर इथं एका लग्न समारंभात जात होते, मात्र अचानक जेजे जवळील नाल्यात पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने ही दुर्घटना घडली आहे। यावेळी इनोव्हा चालकाने कार नदीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कार पाण्यात वाहून गेली। हे सर्व लोक देहळा येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे। नवाशहर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने 9 जणांचे मृतदेह बाहेर काढले, तर एकाचा शोध सुरू आहे। पोलिसांनी या घटनेचा देखील तपास सुरू केलाय। माहितीनुसार देहलान गावातील दीपक भाटिया यांचा मुलगा सुरजित भाटियान हे त्यांच्या इनोव्हा कारमधून नातेवाईक व इतर नातेवाईकांसह नवाशहर इथं एका लग्न समारंभात जात होते, मात्र जेजो जवळील नाल्यात पावसाच्या प्रवाहात जोरदार वाढ झाल्याने इनोव्हा चालकाने वाहन दरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने इनोव्हा वाहून गेली। स्थानिक लोकांनी गाडीमधून एकाला गाडीतून सुखरूप बाहेर काढले, मात्र इतर 10 जणांना वाचवता आलं नाही। 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एका व्यक्तीचा शोध सुरू आहे।